ते तर फक्त त्याला पाहिजे होतं. पण आजपर्यंत 35 वर्षात तर काय घडलेलं नाही. आम्ही आपलं ते खाडेवाडीचं जाऊन पितो मूत. म्हणजे 35 वर्ष सत्ता होती त्यासने म्हणजे जे कोण बोलतंय त्यासने मला असं सांगायचं आहे की तुम्ही त्यांचा 35 वर्षाचा इतिहास बघताय मग तुम्ही तुमचा पण इतिहास जरा बघायला पाहिजे संजय काकाचा आणि बर का लाडकी बहीण आहे नाही ही आपल्या महाराष्ट्रात लाडकी बहिणीचा आवाज लाडक्या बहिणीला पैसे दिल्यात आणि आम्ही विचार करणार. माननीय संजय काका पाटील यांचं वारं चांगलं आहे. काय असं नंतर तसं महत्वाचं म्हणजे महायुतीचं काम चांगलं आहे. लाडकी बहीण होय की मग आबा असतं तर आबाने प्रयत्न केलं होतं, आबाच गेले. आबाच्या नंतर काम झालं नाही संजय काका पाटील यांनी आमच्या वड्याला बारमाही पाणी गेले काय सोडल्यामुळं आमचे त्या वयात त्यांनी पाणी दिले बऱ्याच गावासनी भरपूर त्यांनी केले. आता 23-24 वर्षाचं पोरग एवढं करणार 25 वयात आमदारकीला उभा राहते निवडून आल्यावर अजून कामं करणार त्यामुळे त्याला एक बार संधी दिली पाहिजे. यायला पाहिजे. याला पाहिजे तर आता आजूबाजूच्या गावाने येते, आमच्याच गावाला काही येत नाही. काय सांगाला मंडळी नमस्कार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय, सामान्य लोकांचा कौल जाणून घेतोय. तासगाव कवठेमंकाळ तालुक्यामध्ये कोण होणार आमदार हे जनसामान्य लोकांना काय वाटतंय हे आपण त्यांना विचारणार आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. काय निवांत बसलाय, काय चाललंय? काय नाही इथं आता काका सभा होणार आहे म्हणताना मी थांबलो इथं. होय. कसं कोण होईल आमदार, कोण आहे इकडे वारं कोणाचं आहे? आता आमच्या ते 50-50% आहे इथं बर ह्या गावात. या गावात हो. बर 50% म्हणजे दोन्ही पार्ट्या आहेत त्या. दोन्ही पार्टी. विकास कामं कुणी जास्त केली? आता विकास काम म्हणले तर अजून काय तसं काय पहिलं आर पाटलांनी जे केलं तेवढंच केलं, परत नंतर कोणी काय केलेलं नाही. आर पाटलांनी केलं. त्या टायमाला त्यांच्यानंतर त्यांच्या सुमनताई होत्या, सुमनताईने काही नाही केलेलं. नाही काय केलं. ती फक्त आर पाटला ती बांधलेलं दवाखाना, ती शाळा. तुम्ही बरेच निवडणुका बघितल्या असतील, तुमचं वय झालं तर आराबांना भेटला असाल तुम्ही. हो कसे होते ते? ते चांगले होते. आर पाटील तडफदार नेता होते. त्यांनी कामं केली ती म्हणून ते निवडून येत होते. मग त्यांच्या मागे रोहित पाटील आता चांगलं काम करतील ना? आता त्यांचं भविष्य आता आम्ही काय सांगू शकणार आहे पुढचं. ते आता पहिलीच त्यांची निवडणूक आहे ना, त्यामुळे ते आता पुढं काय करते ते आम्ही काय सांगायचं. काय सांगाल बाबा, कुणाचं वार आहे इकडे? दोन्ही बी आहे. दोन्ही बे. तुमचा कौल कोणाकडे? तसं काय सांगता येत नाही. सांग लवकर. तसं काय सांगता येत नाही. काय कोणाचा कौल आहे? कवल आपला संजय काकाचा बर का लाडकी बहीण आहे नाही ही आपल्या महाराष्ट्रात लाडकी बहिणीचा आवाज लाडक्या बहिणीला पैसे दिल्यात आणि आम्ही विचार करणार. आणि आमचा विषय एक आहे, काकाला सांगून सांगतो, माऊलीला पाणी पाहिजे इथं. हा विषय मोकळा नाही, माऊलीला पाणी पाहिजे. आमच्या विठ्ठलाला पाणी आहे पण माऊलीला पाणी प्यायला नाही. हे नदीतलं पाणी पितात काय करतात. आणि ही काकाने विचार करावा. हे आबाचा माणूस 35 वर्ष निवडून आलाय पण पाणी नाही, टाकी रिकामीच आहे. आबांचा आबा विकास काम करत नव्हते. आबा काय विकास कामं कशाची करतोय, चांगली 4 पुढारी घेणार आणि काम करणार, विषय मोकळा. बर मग आता संजय काकांचं काम कसं आहे? संजय काका 10 वर्षे खासदार झाला नाही. तासगाव निधी इतका भारी आणलाय त्या माणसानं. त्या संजय काकाचा विषय काढूच नका. हा संजय काका या तुम्ही बोला. कसं कुणाचं काम चांगलं, कुणाकडे माणसं लय येते? आता माणसाला बघा हे असतं खेडेगावामध्ये कसं असतंय, दोन्हीकडे पण निम्मे असते ती. आणि कोण आता कसं ज्याला निधी असेल तो काम करणार, ज्याकडे निधी कमी असेल तो काय करणार काम काय करणार, कशाने करणार तुम्ही काम करावं कशाने. खेचून आणायला पाहिजे ना. आता आणायला पाहिजे ते. आता त्या काळात कसं होतं, दोन्ही एकच होती, काका पण एक ना आबा पण एक. एकाला खासदार दिलेली, एकाला आमदारकी दिलेली. मग हे काय करायचं तिने ठरवायचं ना. आता जनतेने काय करायचं, आमदारकीला मत आबासने दिलं, खासदारकीला मत काकासने दिलं, काम कोणी करायची.
बर. आम्ही काय केलं पाहिजे इथं तुम्ही सांगा आम्ही काय करावं. आता काकाची बाजू घ्यायची का आबाची घ्यायची मत दोघाला दिलं बर. मग आम्ही काय बाकीने जनतेने काय करायचं मग. आता तुम्ही लय निवडणुका बघितलेल्या बऱ्याच, आता तुमचं वय झाले, होय की कोण निवडून येईल तुम्हाला माहित असणार आहे. आता कोण निवडून येईल आता कसं आहे माहितीये का आता 1-2 दिवस गेल्यावर आता जनतेचं काय कल होईल ते काय सांगू शकणार आहे. पण तुमच्या सारख्यांच्या मनात आता आमच्यासारख्या मनात कसं बाबा आता आम्ही एक काकांच्या आबांच्या बाजूला आम्ही म्हणणार आबांचीच माणूस येते कोण काकाकडे आपण मतदान करतो तो म्हणणार काकाच आमचे येणार मग तसं आता काय सांगणार डायरेक्ट आता इथं डायरेक्ट सांगू शकणार नाही. जास्त कुणाकडे आता कसं आम्ही खेड्यातून बाहेर पडलो असतं तर म्हणलं असतं की बाबा कुठल्या पार्टीला मतदान ज्यादा आहे असं म्हणलं असतं ना आम्ही. तुम्हाला काय वाटतं सांगा, जास्त विकास काम कोणी केली? आता विकास कामं काय आता मी म्हणले ना बाबा दोघांच्या पण आमदारकी खासदारकी होती कोणी कोणी काय बाबा आता काय आता इथे एक शाळा बांधली तिथे एक पाण्याचं केलं काकांनी पण एकदा शाळेचं सडकच काम केलेलं होतं. बर. खासदार झाल्यानंतर कोण काहीतरी करू शकतं काय करणं असं काय पण काय नसतं. एखाद्यानं आमदारानं 4 कामं केलं तर खासदार पण एक करतच असतो का करणार नाही. बरोबर. संजय काका पाटील. बर. हा का संजय काका पाटील? आता संजय काका पाटील यांची कामं आहेत. 10 वर्षात बरीच कामं केली आहेत. बर. या 35 वर्षात काय कामं झालेली नाहीत. बर. आर पाटील गृहमंत्री असताना आपल्या गावातली गेली होती पोरं आबाकडं कामं करा म्हणून पण काही कामं केलेली नाहीत. काम केलं नाही. हा काय आता तुम्ही तरुण आहे, युवक आहे, युवकांच्या मनात कोण आहे? संजय काका पाटील. होय. बर. माननीय संजय काका पाटील यांचं वारं चांगलं आहे. काय असं म्हणतात? तसं महत्वाचं म्हणजे महायुतीचं काम चांगलं आहे. लाडकी बहीण, महिलांना मोफत शिक्षण, एसटी बस मोफत, अशी महायुतीची कामं चांगली आहेत त्यामुळे वातावरण काकाच्या बाजून चांगलं आहे. मग आता आबांचा मुलगा उभा राहिलाय, आबांचं काम पण चांगलं आहे. पण शेवटी घराणेशाहीचा विषय आहे ना. झाले आबा 31 वर्ष, वहिनी 10 वर्ष, आता घराणेशाही आहेच की. त्यामुळे जरा बदल पाहिजे जनतेला. बदल पाहिजे. कसं काय चांगलं सरकार? मग आता काय म्हणायचं आपण. चांगलं म्हणता येईल. तुम्हाला एक सांग का मी आराराबा पाटलाचा कार्यकर्ता आहे. 35 वर्ष झालं आमच्या गावात आबानं वाचनालय बांधलं, तालीम मुलांच्यासाठी बांधली, दवाखाना बांधला, वाडी बेंद्रे म्हणजे शिवाजीनगर बेंद्रे पूलमध्ये बांधलं, माळावर तक्क्या बांधला, भरपूर काम झाली. पाण्याची टाकी आबाच्या काळातच झाली. मग आम्ही म्हणतोय विकास आमच्या गावात केलाय. हो, सभा मंडपात आणि परत बांधले सुमनताईच्या काळात. मग आता लोक म्हणतात की संजय काकाचं वार आता सगळ्याच वार आहे, कोणाचं नाही, सगळ्याच आहे. रोहित पाटलाच बी आहे, संजय पाटलाच बी आहे. मग आता काय सगळं असंच आहे. 20 तारखेला बोलायला कोण? आता तो कोण मतदान कोण ज्याच्या त्याच्या ह्याला करेल ते येणार. नाही, या दोघांपैकी दुसरा नाही नाही, दुसरा कोण येतो याचा, या दोघातलंच कोणतरी येणार. हो बर. तुम्ही आता आबांचं सांगितलं, होय, आबांचा होय. काळ कसा होता त्यावेळेस? चांगलाच होता, काय केलं नाही आबानं, चांगलाच होता. आमदारकीच त्यांची होती. नाही आम्हाला काय नाही. राजकारण आलं. बोला, तुम्ही काय करा? शेती करता? शेती काय शेतीत काय लावलं? शेतीत काय लावलं? शेती ऊस आहे. ऊस आहे का ऊसाला भाव? मोबाईल वर येणार काय? 3,000. तुम्ही बोला. आबाच का आबा म्हणतात? आमच्या गावात कामच केले त्या आबानं. कामं केलं. होय. आता आबा जर असते आतापर्यंत आमच्या गावाला पाणी प्यायला मिळालं असतं. मिळालं? होय. अजून मिळालं? अजून नाही. पण आबांची सत्ताच होती की आतापर्यंत. होय की मग आबा असतं तर आबाने प्रयत्न केलं होतं. आबाच गेले. आबाच्या नंतर काम झालं नाही का? नाहीच काय, आबानेच कामं केली. आबाच्या नंतर सुमनताईने कामं केली नाही? ताईने केली की,
पण आबाच जायच की. अच्छा, आबांचं काम चांगलं होतं हो म्हणून. आबाच काम. काय म्हणणं आहे आता रोहित पाटील निवडून येतील का? येतील की. किती मतांनी? आता ती काय आम्ही काय गणित केलं एवढं किती मतांनी येतील काय येतील येणार. रोहित पाटील येतील. रोहित पाटील. हो. काय रोहित पाटील? रोहित पाटील यंग आहे, कामे केली ती, नवीन रक्त आहे, त्यामुळे रोहित पाटील. बर. आणि आम्ही रोहित पाटलाचाच कार्यकर्ता आहे. आमच्या गावात बऱ्यापैकी 70% 80% कामं रोहित पाटलांनी केलेली आहेत, त्यामुळं रोहित पाटीलच. आता आमच्या मधनी वस्तीवर एक मशानभूमीचं काम केलंय, समाज मंदिर बांधले, परत मंदिर आहेत, ग्रामपंचायत पुढे ही बांधले, सभागृह बांधले, परत इथं आमच्या 65 लाखाचा आबांनी दवाखाना दिलाय. आमचं बारकं गाव असताना 2 नंबर श्रेणीचा 65 लाखाचा दवाखाना आहे. परत ही वाचनालय आबांचंच आहे. परत आमच्या प्रतिदाय फंडातनं एक सभा मंडप झाल्या, मशानभूमी एक झाल्या. म्हणजे आबांचं आमच्या टाके माळावचे ते आबांची आमच्या काळात झालेले आहे. आणि वैनीन पेन आता इथला रोड वैनीनीच केलेला आहे. आणि वैनीच्या फंडातून बऱ्यापैकी सगळी आमच्या गावाला आता पाणी प्यायचं आहे, प्यायला नाही पाणी. मग जी खर्चाला पाणी आहे ती वैनीच्या फंडातूनच पाणी झालेलं आहे. खर्चाला गाव सगळं आता जी खर्च पाणी करते ती येळतनं हिर पाडून वैनीने पाणी आमच्या गावाला दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही रोहित पाटलाही माग आहे. आमच्या रोहित पाटलानं आमच्या गावाला भरपूर निधी दिलाय, काम केलेलं आहे. काही अडचण नाही, कोणी काही म्हटलं तर रोहित पाटलाचा वार आहे. निवडणुका लागल्यात आता, कुणाचं वार आहे या भागात? खासदार संजय काका पाटील यांनी आमच्या वड्याला बारमाही पाणी गेले, काय सोडल्यामुळं आमची जमीन होती ती खाली पाण्याची होती, काय उखाडलं तर खाली पाणी लागत होतं आमच्या गावाला. आता बारमाही केल्यामुळं नाही आमचं पाणी व्यवस्थित आहे, पिकं व्यवस्थित येतात, काय त्यामुळे आम्ही खासदाराला मत देणारच. आमचं वैयक्तिक आमची 10 घरची मत येते, माझी स्वतःची 10 मत संजय काकाला देणार, एवढे सांगतो. मग आता रोहित पाटील उभा आहेत, त्यांनी त्यांच्या घरामध्ये 35 वर्ष सत्ता होती, त्यांनी कामं केलीत की? काय केले असतील गावात केली ती, काय बाहेर काय केलं नाही ते, काय केलं नाही ते. आम्हाला खासदार म्हणजे झाल्या 10 वर्षापासून आम्हाला पाण्याची तेवढी आपण सोय झाल्या, म्हणजे जमिनीची पाण्याची, नाही त्याच्या आधी आम्हाला पाणी खरं होतं सगळं. तुम्ही म्हणताय संजय काका, कसं आहे संजय काकाचं काम आणि स्वभाव कसा आहे? स्वभाव चांगला आहे, काय आम्ही पहिल्यापासून काय खासदार संजय काका पाटीलच आम्ही आहे, काय पण आता काय गावची पंचायत समिती असत्या, पंचायत निवडणूक असते त्या, काय त्यामुळे आम्ही दुसरीकडे जात होतो, काय पण आता इथून पुढे जाणार नाही वैयक्तिक. तरुणांसाठी तुम्ही आता तरुण आहे, युवक आहे, कोणता सक्षम नेता आहे आणि तुम्ही कुणाला निवडून देणार? रोहित आर पाटील. का त्यांनाच का? तरुण आहे, क्षमता आहे त्यांच्यात, अजून आत्ताच आयुष्य त्यांचं म्हणजे राजकारण चालू झाले, तर चांगलं त्यांनी करायला लागलेत काम. 2-2.5 वर्षात चांगली कामं केली त्यांनी, त्यामुळे रोहित दादा. आता काय म्हणले की 35 वर्ष त्यांच्या घरात सत्ता होती, रोहित आबानंतर कुणी जास्त कामं केलेली नाहीत. म्हणजे 35 वर्ष सत्ता होती त्यासने, म्हणजे जी कोण बोलतंय त्यासने मला असं सांगायचं आहे की तुम्ही त्यांचा 35 वर्षाचा इतिहास बघताय, मग तुम्ही तुमचा पण इतिहास जरा बघायला पाहिजे. आणि 35 वर्षामध्ये रोहित दादानी किती कामं केली, किती वर्ष त्यांची किती वर्ष तुम्ही धरताय, मग ती पण सांगा. कारण दादा आता नाही म्हटलं तर 22-23 वयाचं पोरग आता डिग्री करत असते, त्या वयात त्यांनी राजकारण चालू केलं, त्या वयात त्यांनी MIDC मंजूर केली, त्या वयात त्यांनी पाणी दिले बऱ्याच गावासनी, भरपूर त्यांनी केले. आता 23-24 वर्षाचं पोरग एवढं करणार, 25 वयात आमदारकीला उभा राहते, निवडून आल्यावर अजून कामं करणार, त्यामुळे त्याला एक बार संधी दिली पाहिजे. कसं आता या भागात कुणाचं वार आहे, निवडणुका लागल्यात, कोण होईल आमदार? आता असं आहे, प्रत्येक जण आमचंच म्हणणार, आम्ही आहे काकाचं, आम्ही काकाचं म्हणणार, ते आता तिकडे जाय ते म्हणणार आमचं आहे. तसं काय नाही, इथं टप आहे, त्यामुळं कुणी म्हणायचं नाही माझाच कुणी म्हणायचं नाही. शेवटच्या क्षणात जे काय घडेल ते खरं. आता दोघांनी लय जोर लावलाय, तुमच्या गावात कुणी लय जोर लावलाय? दोघांनी लावलाय. बर, आता 35 वर्ष झालं आबांच्या घरामध्ये सत्ता होती असं काही जण म्हणले, कामं झालेत, कामं नाही झाले, काय प्रकार नेमका? आता ते लोक म्हणणार कामं झाल्यात, आम्ही म्हणतो कामं झाल्या नाही. पाण्याचा प्रश्न, खासदार साहेब आले म्हणजे पहिले खासदार म्हणा,
ते आले की हे काढायचा पाण्याचा विषय. पण 35 वर्षात आमदारांच्या पुढं मंत्र्यांच्या पुढं विषय काढला नाही. आता शिरगावला पाणी आलं, नागाव आलं, निमणी आलं, बेंद्रीला काढलं नाही पाणी. म्हणजे इथले लोक कमी पडल्यात म्हणा, किंवा त्यांना ती घ्यायचं नव्हतं, असं काहीतरी असणार आहे. मग काय केलं पाहिजे लोकांनी आता? लोकांनी विचार केला पाहिजे, बाबा आपल्याला पाणी का मिळालं नाही, आपल्या सभोवतालच्या गावानं पाणी आलं, आपल्याच गावाला का आलं नाही, हे जनतेने विचार करायचा. मग आता कोण आणल पाणी, तुम्हाला काय वाटतं? आता असं आहे, पुढे काय घडलं आता आम्ही तर काय देवऋषी आहे का? आता 35 वर्ष आम्ही आता वाट बघतच बसलो की. तुम्हाला अनुभव येतात, म्हणजे कोण चांगलं राजकारण करेल, कोण पाणी मंजूर करून आणल, तुम्हाला माहित असणार की. आता असं आहे, खासदाराचं पाणी देणं हे काम नव्हे, हे आमदाराचं काम आहे. बरोबर. आता आम्ही आता काकाची माणसं आहे, पण सांगितलं होतं, पण ते काही झालं नाही. तर काका जर आमदार झाले तर आम्हाला त्या शिरगाव, नागाव, निमणी सारखं आम्हालाही पाणी मिळणार. हो मिळणार की, नाही तर आम्ही त्यांच्याकडनं भांडून घेऊ, त्यांच्याकडनं आम्ही भांडून घेऊ. हे आमदाराचं काम आहे, हे खासदाराचं काम नव्हे. मग आतापर्यंत यायला पाहिजे तर आता आजूबाजूच्या गावाने येते, आमच्याच गावाला काही येत नाही. काय सांगाल, आतापर्यंत पाणी यायला पाहिजे होतं? अहो पाणी यायला पाहिजे होतं, मुळात आमच्यातली गावातील लोक कमी पडली. खासदारांनी पाणी द्यायचा प्रयत्न केला, कारण आमच्यात ग्रामपंचायतीवर लोक पोचलीच नाही, अशी व्यवस्था. एक आर पाटलानं आमच्यात होता कारखाना, तो पण आपला देऊन टाकला. इकडे पलूस कडेगावला वड्याला त्यानं वाट लावली कारखान्याची, सगळे बोंब केले. आबा असताना काय उपयोग, संस्था एक सुद्धा नाही. तासगाव तालुक्यात एकही चांगली संस्था राहील काय, विकासाच काहीच नाही मुद्दा. ते मी केलं तू केलं ह्याच्यावर राजकारण, बाकी काय नाही. 2 गट आहे, आबाचा गट आबान चांगले करतो, काकाच काका, विकास कोणीच केला नाही, अशी बॉम्ब आहे. आम्ही काका की जय ते आबा की जय, बाकी विषयच काहीच नाही. आमच्या गावात 50 वर्ष झालं पाणी नाही, का पाणीच नाही बिंदरला, त्याची अवस्था अशी काय. आणि पाऊस भरपूर आहे, पाणी आमच्या गावासारखं कुठे जिल्ह्यात पाणी नाही, खरं सावळ पाणी आहे, अशी अवस्था. हा, शेती भीतीला सगळं पाणी आहे. आम्ही कॅनल कॅन्सल केलाय, गावाला पाणी राहणं जाते म्हणून. हा, पाण्याचं अशा अवस्था, प्यायला पाणी नाही, आमच्या गावात पाणी आणतो नगरपालिकेत, अशा अवस्था आहे. अहो तिकडे मान खटावला दुष्काळ पडतो, आता सध्या पाणी टँकर नाही. अहो इथं भरपूरच पाणी आहे, खरं सावळ पाणी आहे ना. टँकर मागायला आम्हाला लाज वाटते. काय म्हणताय? टँकर मागायला लाज वाटते आम्हाला, कारण सगळं बघल तिकडे बागायचं आहे आणि तुम्ही टँकर मागताय. आम्हालाच लाज वाटते म्हणून आम्ही ग बसतोय. तिकडे काय, तिकडे दुष्काळी भाग आहे, त्यामुळे त्यांना काय शेतीलाही पाणी, प्यायलाही पाणी शासनाने दिलंच पाहिजे. तसं आमच्याकडे आहे का? आमच्याकडे शेतीला पाणी आहे, ती बी काही शासनाला नाही, आमच्या हिमतीचं पाणी आहे. बेंद्रीला जी शेतीचं पाणी आहे, हे कुठल्या सरकारचा उपकार नाही, संपूर्ण प्रत्येक शेतकऱ्याने स्कीमा करून स्वतःच्या जीवावर केलेला आहे. कुणीही आमदार खासदारांनी उपकार केले नाहीत आमच्यावर. फक्त आता पिण्याचं पाणी ते तर फक्त त्याला पाहिजे होतं, पण आजपर्यंत 35 वर्षात तर काय घडलेलं नाही. आम्ही आपलं ते खाडेवाडीचं जाऊन पितोय मूत, ते म्हणतातच बेंद्रीवाले आमचं मूत पितात, खरंच आहे पितात असे ते म्हणतात, त्यांची काही चूक नाही, त्यांची काही चूक नाही. मी काय म्हणतोय, आता इथं पाणी आहे त्याच्यामुळे शेती चांगली पिकत असेल, शेती पिकते, पाणी आहे, मग शेतकरी सुखी आहे का इकडून? कसं असणार शेतकरी, कुठल्याला भाव आहे? सोयाबीन बोंबलत गेलं काय, सोयाबीनचं तसं. आता ऊस, इतका पाऊस का झाला, ऊस आहे तशीच आहेत. बर, ऊसाचं तर काय दर योग्य आहेत का? योग्य नाहीत. कुठल्याही शेतीमा आता परवा उडीद काय भाव मिळाला, लोकांनी तासगावला नेऊन माघारी आणल्यात पोती. शेतकऱ्याला म्हणजे मालाला भाव आहे का, हमी भाव आहे का? नाही. त्यामुळे शेतकरी सुखी नाही. त्याच्या घरात किती थापी लागू द्या, त्याच्या डोंगणावर फाटकी छड्डी नाही तर धोतर असेल तर फटकं धोतर, किती बी थापी असू द्या, घरात भाव नाही. मग आता तुम्ही म्हणताय संजय काका पाटील यायला पाहिजे, आम्ही त्या पार्टीचा म्हणून म्हणतोय. बर ठीक आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.